सोलापुरातील असंख्य बेघरांना हक्काचे घर देण्यासाठी आणि शहर झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून सोलापुरातील 30,000 असंघटित कामगारांना पंतप्रधान आवास योजना शहर भाग अंतर्गत गृहनिर्माण प्रकल्प राबवून रेनगरच्या माध्यमातून सहकार तत्वावर परवडणाऱ्या दरात लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यातील 15,000 घरे 19 जानेवारी 2024 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हस्तांतरित करण्यात आली। हा सोलापूरच्या इतिहासात सुवर्णक्षण ठरला। उर्वरित 15,000 घरे 31 डिसेंबर 2024 पर्यंत वितरित करण्याचे काम युद्ध पातळीवर चालू आहे। रेनगर ही स्वतंत्र नगरपालिका होणार असून या नगरपालिकेत लागणारे मनुष्यबळ कर्मचारी हे लाभार्थ्यांचे सुशिक्षित तरुण मुले असतील आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध स्वयंरोजगार योजनांद्वारे लाभार्थ्यांना स्वयंरोजगार मिळेल असे प्रयोजन तयार असून आगामी विधानसभेत भरघोस मताधिक्याने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवाराला पाठवावे असे भावनिक आवाहन रेनगरचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर यांनी केले। रविवार दिनांक 28 जुलै रोजी कुर्बान हुसेन अल्पसंख्याक महिला कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीने सभासदांचा निर्धार मेळावा रेनगरचे चेअरमन कॉम्रेड नलिनी कलबुर्गी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला। आडम मास्टर बोलताना म्हणाले, पूर्वी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 4.5 लाख रुपये अनुदान होते। केंद्रात भाजप प्रणित मोदी सरकार येतात अनुदानाची मर्यादा घटित केली, त्यामुळे रेनगरच्या लाभार्थ्यांना केंद्र आणि राज्य सरकारचे 2.5 लाख रुपये अनुदान मिळाले। परंतु सध्या राष्ट्रीयकृत बँकांमार्फत लाभार्थ्यांना 2 लाख रुपयांचे कर्ज घ्यावे लागत आहे। अशा प्रकारे राष्ट्रीयकृत बँकांमार्फत 250 कोटी रुपये कर्ज उपलब्ध झाले असून उर्वरित 350 कोटी रुपये कर्जाचे वितरण प्रस्तावित आहे। एकंदर हा कर्जाचा बोजा हातावर पोट असणाऱ्या आणि महिन्याकाठी 7-8 हजार रुपये कमावणाऱ्या लाभार्थ्यांना पेलणारा नाही। यांना बँकेच्या व्याजासह कर्जमुक्त करून वाढीव 2 लाख रुपये अनुदान मिळणे आवश्यक आहे। या वसाहतीत पाणी अंतर्गत मलनिस्सारण व्यवस्था झालेली असून पायाभूत आणि मूलभूत सुविधांपैकी शहराच्या धर्तीवर उत्तम दर्जाचे अंतर्गत मुख्य रस्त्यांसाठी 125 कोटी रुपयांची गरज आहे। अध्यक्ष भाषणात रेनगरच्या चेअरमन कॉम्रेड नलिनी कलबुर्गी म्हणाल्या, सभासदांचा निर्धार मेळावा घेण्यासाठी तब्बल 15 दिवसांपासून संस्थेचे सर्व कर्मचारी लढाऊ कार्यकर्ते यांना सोबत घेऊन घरोघरी जाऊन प्रचार प्रसार करण्यात आला। सध्याची राजकीय परिस्थिती आणि संस्थेपुढील आव्हाने सभासदांना पटवून देण्यात आली। म्हणूनच या मेळाव्यास महिला आणि पुरुष हजारोंच्या संख्येने सभासद उपस्थित राहिले। या मेळाव्याची सुरुवात अब्दुल रसूल कुर्बान हुसेन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून करण्यात आले। मेळाव्याचे प्रास्ताविक रेनगर फेडरेशनचे सेक्रेटरी कॉम्रेड युसुफ शेख मेजर यांनी केले, तर सूत्रसंचालन मोहम्मद हनीफ सातखेड यांनी केले। यावेळी व्यासपीठावर सीटूचे राज्य महासचिव कॉम्रेड एम एच शेख, रेनगरचे सेक्रेटरी कॉम्रेड युसुफ शेख मेजर, कॉम्रेड व्यंकटेश कोंगारी, प्राध्यापक अब्राहम कुमार, कॉम्रेड रंगप्पा मरेटी, दाऊद शेख, विक्रम कलबुर्गी, लक्ष्मण माळी, नरेश दुगाणे, जगन कलबुर्गी, हनीफ सातखेड, आसिफ पठाण आदींची उपस्थिती होती। मेळावा यशस्वी करण्यासाठी जावेद सगरी, बजरंग गायकवाड, युसुफ शेख, राजेश काशीद, अमोल काशीद, असलम शेख, अमीन शेख, जुबेर सगरी, हुसैन शेख, अकील शेख, नितीन कोळेकर, इब्राहिम मुल्ला, अमिना शेख आदींसह कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने परिश्रम घेतले। इस मकान को 4.5 लाख रुपए सब्सिडी मिलती थी। जब से मोदी साहब आए इसमें 2 लाख की कटौती हुई। 2.5 लाख दूंगा। अब बैंक वाले पास गए, 2 लाख रुपए कम पड़ रहे। सरकार 2.5 लाख सब्सिडी दे रही है, हमें 2 लाख कर्जा दो। बैंक वाले क्या बोले, जिनके नाम पर जमीन नहीं, जिनके पास 7-12 नहीं, जिनके पास रखने को गहने नहीं है, वो बैंक वाले को मन होता है, अरे हमारा जो मकान बन रहा है वहाँ वो सरकार ने कीमत निकाला वो मकान का 10 लाख रुपए सरकार ने निकाला है। हम वो देने को तैयार है, बैंक तैयार नहीं। मैं खाजगी बैंक में गया। ताज्या बातम्या पाहण्यासाठी
प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.